अंजली दमानिया या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत फोन लाईनवर. त्यांच्याकडूनच याविषयी जाणून घेऊयात. अंजली दमानिया जी, नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? कारण मंत्री आहे धनंजय मुंडे आणि त्याच्यानंतर तुम्ही दावा करताय की व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस कंपनीचे धनंजय मुंडे हे शेअर होल्डर सुद्धा आहेत. कसं आहे की महाजेनको ही महाराष्ट्र राज्याची म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाची होली ओन सबसिडरी आणि म्हणजे ही स्टेट ओन्ड कंपनी असताना एखादा मंत्री किंवा त्यांच्या पत्नी या त्याच्यातनं कुठल्याही प्रकारचा लाभ घेऊ शकत नाहीत. पण आता मी जे टाकलंय ते फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत, अनेक्शर्स आहेत, बॅलन्स शीट बरोबर ते जोडले जातात नेहमी. त्याच्यात आपल्याला सरळ सरळ मी जे जोडलेले कागद आहेत त्याच्यावर खाली जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांची सही देखील आहे आणि राजश्री मुंडे यांची सही देखील आहे. हे त्याचे डायरेक्टर्स म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड आधी डायरेक्टर देखील होते. मग त्यांनी ती डायरेक्टरशिप कशी असते, रोटेशनल असते, ती त्यांनी सोडल्यानंतर आज तगायत राजश्री धनंजय मुंडे या त्याच्या आत्ता सुद्धा डायरेक्टर आहेत. त्याचे आपण शेअर होल्डिंग बघितलं तर सगळ्यात जास्त त्या कंपनीचे शेअर हे धनंजय मुंडे यांच्या नावाने आहेत, त्याच्या खालोखाल राजश्री मुंडे यांच्या नावाने आहेत आणि आज देखील वाल्मिक कराड याच्यात शेअर होल्डर आहे. असं असताना ही कंपनी कुठल्याही स्टेटच्या म्हणजे राज्याच्या एका मोठ्या कंपनीकडनं जर कुठल्याही प्रकारचं प्रॉफिट मिळवत असेल तर हे कायद्याने करता येत नाही. याला ऑफिस ऑफ प्रॉफिट असं म्हटलं जातं. आणि हे जर होत असेल अशा व्यक्तीकडनं ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे. नाहीतर मी ते सांगितलं 24 तासात आला नाही तर मी इलेक्शन कमिशनला आणि गव्हर्नर या दोघांनाही माझं रिप्रेझेंटेशन विथ डॉक्युमेंट्स पाठवणार आहे. अंजली दमानिया जी, तुम्ही एक मोठा दावा करताय, तुम्ही कागदपत्र सुद्धा सादर केलेली आहेत. मात्र एक प्रश्न उपस्थित होतोय की ही एक लॉंग प्रोसेस असेल, कारण डायरेक्टर होऊन ते तिथून पायउतार सुद्धा झाले, त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी डायरेक्टर झाल्या आणि या सगळ्या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. शेअर ट्रान्सफर झाले असतील, या सगळ्या गोष्टी किंवा जे काही कॉन्ट्रॅक्ट आहेत ते मिळाले असतील, पण याच्यामध्ये प्रशासनाच्या लक्षामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या नाहीयेत का, असाही सवाल उपस्थित होतोय. करेक्ट, म्हणूनच मी आज ते उपस्थित करतेय ना. ते बघावेत. धनंजय मुंडेंना जर आता तरी वाटत असेल की नैतिकतेच्या आधारावर मी राजीनामा दिला पाहिजे तो त्यांनी येत्या 24 तासात द्यावा. नाहीतर मला इलेक्शन कमिशनला जर मी पत्र लिहिलं आणि गव्हर्नरना दिलं तर त्यांना ही कारवाई करावीच लागेल. तर ती कारवाई होण्याच्या आधी जर यांना थोडी जरी नैतिकता असेल तर ते त्या पदाचा राजीनामा देतील. कारण ही कंपनी काही नवीन झालेली नाहीये, ही कित्येक वर्ष चालू होती, कित्येक वर्ष. आणि याचे सगळ्यात जास्त बेनिफिशरी हे धनंजय मुंडे आहेत. कारण सगळ्यात जास्त या कंपनीचे शेअर आज सुद्धा त्यांच्याचकडे आहेत आणि त्यांच्या पत्नी आज देखील डायरेक्टर आहेत. तर असं असताना त्यांना ते पद म्हणजे कुठलाही मंत्री असं करूच शकत नाही. याच्यात आर्टिकल जे मी आता ते पण टाकणार आहे, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजनिंग केलं गेलंय. याच्यावर सुप्रीम कोर्टाच्या अनेक ऑर्डर्स देखील आहेत की कुठलाही मंत्री किंवा MP किंवा MLA असं करू शकत नाही. दिस इज क्लिअरली कॉल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट. निश्चितच दमानियाजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. आता पुढे नेमकी काय प्रतिक्रिया आहे ते धनंजय मुंडेंकडून तेही बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर अंजली दमानिया यांनी एक मोठा आरोप केल्याचं पाहायला मिळतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.